नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुण्यातील हगवणे बंधू शशांक आणि सुशील यांना केवळ 1.25 महिन्याच्या कालावधीत शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सामान्य नागरिकांना शस्त्र परवान्यासाठी 7 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते, तर या बंधूंना झटपट परवाना मिळाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। मिलियन स्टील कंपनीच्या प्रास्ताविक स्टील कारखान्याबाबत शुक्रवारी 30 मे रोजी बेलसनी येथे पर्यावरण विषयक जनसुनावणी झाली। सर्व मागण्या केल्या तरच उभारा स्टील प्रकल्प असा इशारा नागरिकांनी दिला। दरम्यान जनसुनावणीची कंपनीने माहिती दिली नाही असा आरोपही काहींनी केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण तसेच ओबीसी आरक्षण कोट्यात मराठा समाजाचा समावेश करण्याची केली जाणारी मागणी या 2 बाबींमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायमच चर्चेत राहिला आहे। भाजपचे नेते आणि गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर भाष्य केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवले असं त्यांनी म्हटलंय। तसेच त्यांनी धर्मांतर आणि लव जिहाद कायद्यावरही मोठी मागणी केली आहे। संभाजी महाराज यांच्या नावाने लव जिहाद कायदा करावा अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे। पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील शिवसृष्टी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गेटवर लघुशंका केल्याच्या प्रकरणी एक दाम्पत्य अडचणीत आले आहे। या घटनेविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत राहायचे म्हणून मराठी शिकणे गरजेचे नसल्याचा जावाई शोध लावला होता। त्या पाठोपाठ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तर आता हिंदीला डोक्यावरच घेतले आहे। हिंदी ही आता मुंबईची बोली भाषा बनली आहे। हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे असं वक्तव्य सरनाईकांनी केले आहे। त्यांच्या या वक्तव्याने मराठी भाषिक नाराज झाले आहेत, तर त्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे। वाशिम जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून एका मतिमंद मुलीचा नग्नावस्थेत मृतदेह कारंजा तालुक्यातील काजडेश्वर येथील एका पुलाखाली आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कारंजा पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचा कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे। गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली। एका 17 वर्षीय मुलाने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली, त्यातून तिला गर्भधारणा झाली। त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली आहे। त्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी दिनांक 30 मे रोजी रात्री संबंधित विधी संघर्षित बालकाविरुद्ध बलात्कार, पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। तो बालक मृत मुलीच्या व तिच्या कुटुंबियांच्या परिचित आहे। धुळ्यात मन सुन्न करणारी खुनाची एक धक्कादायक घटना घडली आहे। आपल्या जुन्या प्रियशीसाठी सैन्यात क्लर्क म्हणून काम करणाऱ्या नराधामाने आपल्याच बायकोचा विष देऊन खून केला आहे। खुनाचे हे प्रकरण समोर आल्यानंतर धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे। खून झालेल्या महिलेचं नाव पूजा असून नराधाम आरोपीचे नाव कपिल बाळू बागुल असे आहे। गेल्या काही वर्षात लग्नाच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे। असाच एक प्रकार आता सामाजिक कार्यकर्ता सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने फसवणूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई यांनी या विरोधात सोशल मीडियावरून आवाहन केले आहे। अशा अफवांना बळी न पडण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवराज्याभिषेकाच्या मुद्द्यावरून नाव न घेता संभाजी भिडे यांच्यावर जहरी टीका केली आहे। मिटकरी यांनी ट्विट करत ही टीका केली आहे। 6 जूनचा शिवराज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला आहे, त्यामुळे तात्काळ त्याची नसबंदी कर हिताच आहे असं वक्तव्य मिटकरी यांनी केलं आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।